श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल, दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल. अष्टमी नवमी बोलता बोलता दिवस संपत आले, बोलता बोलता मातेला निरोप द्यायची वेळ आली आणि बोलता बोलता नवरात्र सुद्धा संपत आलं. आता आपल्याला काय करायचे आहे तर सेवेचा अगदी शेवट आलेला आहे. 2 दिवस बाकी आहेत. ज्यांना अजूनही काही केलेलं नाही, ज्यांनी अजूनही काहीच सेवा करू शकल्या नाहीत, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे. उद्याचा दिवस अत्यंत जास्त का महत्त्वाचा आहे? कारण अष्टमी आणि नवमी हे एकत्र आलेले आहेत. तुम्हाला नाही 9 दिवसात सेवा करायला जमली, कुणाचा पिरियड आला, कुणाचे सुतक आले, कुणाला ऑफिसमुळे जमलं नाही, तर कुणाला वेगवेगळी कारणं, वेळ नव्हता, अशी अनेक कारणं होती. पण आता मात्र या उद्याच्या दिवसाचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. कारण अष्टमी आणि नवमी तिथी एकदम आली असल्यामुळं एक दिवस आपल्याला कमी मिळालेला आहे. आता उद्या काय करायचे आणि त्याच्यात उद्या आहे शुक्रवार, म्हणजे तिथी कशी सुंदर जुळून आली आहे बघा. अष्टमी, नवमी आणि शुक्रवार तिन्ही गोष्टी एकदम आल्या असल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी उद्या करायच्या आहेत आणि या केल्याने तुम्हाला इतका इतका जास्त फायदा होईल की तुमच्या सेवेचा बॅलन्स वाढेल. आणि जेव्हा आपली सेवा वाढते, जेव्हा आपलं अध्यात्म वाढतं, तेव्हा आपल्याला त्यातून अनेक गोष्टींचा फायदा होतो. कळत न कळत आपले अनेक मार्ग मोकळे होतात आणि आपल्यालाही कळत नाही की आपण या संकटातून मुक्त झालो ते नेमकी कसे. त्यामुळे सेवा करत राहा, अध्यात्मात राहा. सेवा जितकी कराल, समर्थांची सेवा असू दे, कुलदेवीची सेवा असू दे, कुळाचार असू दे, तो तुम्हाला नक्की नक्की करायचा आहे. तर उद्याच्या दिवशी लक्षात घ्या आपल्याला काय काय करायचे आहे. उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचे आहे आणि लवकर उठून स्नान करायचे आहे. घरातली संपूर्ण साफसफाई करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या शुक्रवार आहे, गुलाब जल किंवा गुलाब अत्तर थोडेसे टाकायचे आहे. अगदी आठवणीने उद्या हा उपाय करायचा आहे. शुक्र ग्रह ज्यांचा स्ट्रॉंग नाही, ज्यांना आयुष्यामध्ये पैशाची खूप कमतरता आहे, त्यांनी प्रत्येक शुक्रवारी गुलाब जल, गुलाब अत्तर काही ना काही पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्वच्छ अशी आंघोळ करायची आहे. स्त्रियांनी डोक्यावरून स्नान उद्या करावयाचे आहे, कारण उद्या शुक्रवार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरामध्ये प्रवेश करते. त्याचप्रमाणे दरवाजा स्वच्छ पुसून गोमूत्र आणि थोडेसे कुंकू घेऊन त्याने तुम्हाला दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ हे लिहून स्वस्तिकाच्या कड्याने 2 रेषा दोन्हीकडे ओढायच्या आहेत. यामुळे सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतात आणि त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्याकडे यावेच लागते. आपण तिला बोलावले आहे असे तिला वाटते आणि ती येते. दरवाजामध्ये सकाळी संध्याकाळी उद्या एक पणती लावायला विसरू नका, म्हणजे एक दिवा आवर्जून लावा. याचा सुद्धा फायदा तुम्हाला भरपूर होईल. शुक्रवार आहे, नवमी आहे, अष्टमी आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्याला उद्या करायच्याच आहेत. उद्या उपवास करायचा आहे. ज्यांना अजून काहीही एकही गोष्ट करायला जमली नाही, त्यांनी उद्या उपवास अवश्य धरावा. उपवास हा आपल्या शरीराचाच नुसता नसून, खाण्याचा नसून, मनाचा सुद्धा असतो. कधीतरी एखादी वाईट गोष्ट सोडून बघा. उपवास आहे ना, तर आजपासून मी माझी ही वाईट गोष्ट सोडून देणार आहे. दसरा आलेला आहे, दसऱ्या दिवशी ठरवा की आजपासून या गोष्टीचा, या वाईट गोष्टीचा मी त्याग करत आहे आणि एका चांगल्या गोष्टीचा आयुष्यामध्ये समावेश करत आहे. बघा या गोष्टीचा तुम्हाला काय फायदा होतो ते. हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा उद्या आपली, म्हणजे ज्यांचे गट उद्या उठणार आहेत त्यांनी देवपूजा करा. ज्यांचे नाही उठणार त्यांनीही इतर देवांची व्यवस्थित देवपूजा करून घ्या. माता लक्ष्मीच्या म्हणजे आपल्या कुलदेवीच्या समोर बसा. त्यानंतर बसून तिच्याशी बोला की माझे 9 दिवस किंवा माझे 8 दिवस काही जर चुका झाल्या असतील, माझ्याकडून सेवेमध्ये कमतरता झाली असेल तर मला माफ करा. मी मनोमन अगदी प्रयत्न केलेला आहे की माझ्याकडून चांगल्या सेवा घडाव्यात आणि माझ्याकडून काहीतरी चांगलं घडावं. त्यातूनही माझी वेडीवाकडी जी सेवा आहे त्याचा स्वीकार कर माते आणि माझ्या घरामध्ये विराजमान हो. माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्या मुलांचं रक्षण कर, अशी कळकळीची विनंती आपल्या कुलदेवीला करायची आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला सांगते. 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 5 कापूर घ्यायचे आहेत. 5 लवंगा, 5 कापूर घ्यायचे आहेत. एक एक लवंगा कुलदेवीला अर्पण करायची आहे आणि तुम्हाला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे या मंत्राचा जप करायचा आहे. एक लवंग व्हायची, दुसरी लवंग व्हायची, तिसरी व्हायची, चौथी व्हायची, पाचवी व्हायची. पुन्हा एकदा प्रार्थना करायची. 5 लवंगा घ्यायच्या आणि कापरामध्ये घालून जाळायच्या. त्यानंतर 5 वेलची म्हणजे 5 वेलदोडे न सोललेले हिरवे वेलदोडे घ्यायचे. एक एक व्हायचा आणि तेही 5 कापरामध्ये जाळायचे. दोन्ही एकदम जाळले तरीही चालेल. 5 वेलची आणि 5 कापूर. वेलची आणि कापूर हे वेलची, कापूर आणि लवंग हे सगळंच मातेला म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकत्र जाळल्यानंतर घरामध्ये इतकी प्रसन्नता येते आणि इतकी पॉझिटिव्हिटी येते की ही पॉझिटिव्हिटी खरंच कायमस्वरूपी टिकते. हा उपाय तुम्ही घरात अधूनमधून सारखा करत जा. त्यानंतर रोज जेवण झालं, रात्रीचं जेवण झालं, किचन साफ केलं की एका चांदीच्या निरांजनात किंवा साध्या पणतीमध्ये 5 लवंग आणि 5 कापूर जाळायच्या. बघा तुम्ही हा जो उपाय सांगते तो सुद्धा रोजच्या रोज करून बघा. आर्थिक परिस्थिती नाही सुधारली हळूहळू करत तर मला तुम्ही नक्की कमेंटला येऊन सांगा की ताई काही उपयोग नाही झाला. आता अजून एक तुम्हाला उपाय सांगायचा आहे. म्हणजे आता तुमचे घट जेव्हा उठतील, उद्या असेल, दुपारी असेल, परवा असतील, ज्यांची जशी पद्धत असेल, घट जेव्हा उठतील तेव्हा जी उरलेली वात आहे त्याचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ती उरलेली वात आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची नाही, बिलकुलही टाकायची नाही. तर जे अगदी समोर छोटासा होम केल्यासारखं तुम्हाला करायचं आहे. होम म्हणजे तुमच्याकडे काड्या वगैरे नसतील तरी चालेल. लक्षात घ्या, एक पणती घ्या किंवा एक दिवा घ्या, त्यामध्ये कापूर घाला. कापूर घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा लवंगा घाला आणि ती वात जी आहे ती त्याच्यावर धरा. संपूर्ण वात जळेपर्यंत तुम्हाला ती जाळायची आहे आणि त्यानंतर त्याची जी राख आहे ती हातावर घेऊन युनिवर्सकडे फुंकायची आहे आणि तुमचं जी काही इच्छा आहे ती तुम्हाला युनिवर्सला मागायची आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखाच हा एक उपाय आहे. ती वात सुद्धा वाया जाणार नाही. वातीचा संपूर्ण शेवटपर्यंत आपलं व्यवस्थित होईल. ती वात चुकूनही बघा, काही लोक टाकून देतात, अक्षरशः टाकून देतात. तो 9 दिवसाचा अखंड दिवा आहे म्हटल्यावर त्याची वात सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि त्याच्या खालचं जे तेल आहे ते सुद्धा दिव्याला दुसऱ्याच दिवशीच्या म्हणजे आपण जो छोटा दिवा लावतो की नाही त्या दिव्यामध्ये ते तेल वापरून टाका. ते सुद्धा कुठंही इकडं तिकडं टाकू नका आणि मग जो अखंड दिवा आहे तो स्वच्छ घासून ठेवून टाका. अशा प्रकारे वातीचा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे उद्या आतापर्यंत काही सेवा नाही जमल्या ना हरकत नाही, उद्या श्री सूक्त एकदा म्हणा, व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणा, त्याचप्रमाणे लक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणा आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायला विसरू नका. एवढ्या सेवा जरी तुम्ही उद्या केलात तरी सुद्धा आपल्यासाठी खूप आहे. आणि कुळदेवीची प्रार्थना करा. घरी आलेली सवाष्ण असेल, मुली असतील, त्यांना रिक्त हस्ते पाठवू नका. त्यांच्यासाठी काही ना काही आणून ठेवा घरामध्ये आणि त्यांचं कौतुक करा, पूजा करा. छान दिवस घालवा. अष्टमी नवमी तिथी आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे. अत्यंत सुंदर असा तुम्हाला हा दिवस घालवायचा आहे आणि या दिवशी केलेल्या सेवा मातेपर्यंत पोचतात. अष्टमी नवमी तिथीला जागृत स्थितीमध्ये म्हणजे तिनं वध केलेला असतो महिषासुराचा आणि ती अत्यंत थकलेली असते. तिला आपल्याला प्रसन्न करण्यासाठी या सगळ्या सेवा करायच्या. उद्या कुंकुम अर्चन करायचं आहे. लवंग अर्चन तुम्हाला सकाळी मी सांगितलं, लवंग अर्चन सुद्धा उद्या सेवेमध्ये करायचंच आहे. या सगळ्या सेवा केल्याने तुम्हाला अगदी मी म्हणत नाही तुम्हाला लाखभर रुपये मिळतील, पण तुमच्या आयुष्यामध्ये छान फरक पडेल. तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा काय जो फायदा असतो तो तुम्हाला समजेल. आणि फक्त नवरात्रात नाही तर वर्षभर कुळाचार करा. प्रत्येक शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. तुम्हाला अनुभव नाही आले तर तुम्ही मला सांगा. वर्षातून एकदा कुलदेवीला जाऊन साडी चोळी सगळं घेऊन चढवत जावा. तुमचा कुळाचार पूर्ण होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळी लक्ष्मी पिरॅमिड दाखवलेला आहे दिवाळीसाठी खास आणि पोटली ज्यांना हवी आहे
त्यांनी 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. या पिरॅमिड यंत्राचं विशेष म्हणजे यामध्ये श्रीयंत्र आहे, गोमती चक्र आहेत, कवड्या आहेत, रुद्राक्ष तोरण आहे, रुद्राक्ष आहे, तांब्याची तार आहे आणि हे काचेचं आहे. हे पिरॅमिड आकाराचं लक्ष्मी श्रीयंत्र आहे. हे तुम्हाला पूजा करून दिवाळीला तिजोरीत किंवा आपल्या लॉकरमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. ह्याचा फायदा अत्यंत मोलाचा आहे. ह्याच्यावर तुम्हाला तुमच्या नावे रेकी करून आणि सिद्ध करून तुमच्यापर्यंत हे पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा अवश्य होणार आहे. तुम्हाला जर हे हवे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हे मागवू तुम्ही शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.